आज आपण साबुदाणा न भिजवता कच्चा साबुदाणा वापरून मऊ लुसलुशीत उपवासाचे पराठे बनवतोय। अतिशय मस्त असे खमंग उपवासाचे पराठे तयार होतात। हे पराठे बनवण्यासाठी खूप वेळ लागत नाही, अगदी 5 ते 10 मिनिटात हे पराठे तयार होतात। यासाठी आपल्याला कोणतीही पूर्वतयारी करावी लागत नाही। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात। साबुदाण्याचे पराठे बनवण्यासाठी इथे मी 1 कप साबुदाणा घेतलाय। वजनी प्रमाणात 200 ग्रॅम साबुदाणा आहे। सर्वात प्रथम साबुदाणा भाजून घ्यायचा आहे। त्यासाठी इथे मी कढई गरम करून घेतली आहे। यामध्ये साबुदाणा घालूयात। मध्यम आचेवर साबुदाणा भाजून घ्यायचा आहे। रंग अजिबात न बदलता 2 मिनिटे साबुदाणा चांगला भाजून घ्यायचा आहे। तर साबुदाण्याला आपल्याला हलकंसं भाजून घ्यायचं आहे। तर इथे तुम्ही पाहू शकता अजिबात रंग न बदलता साबुदाण्यातलं मॉइश्चर संपेपर्यंत याला आपण भाजून घेतले। आता याला थंड करून घेऊयात। त्यासाठी याला प्लेटमध्ये काढूयात। याला आपल्याला संपूर्ण थंड करून घ्यायचंय। साबुदाणा संपूर्ण थंड झालाय। आता याला मिक्सरच्या भांड्यात घालूयात। याला चांगले बारीक वाटून घ्यायचंय। त्याचं पीठ करून घ्यायचंय। तर हे पहा, साबुदाण्याला एकदम बारीक वाटून याचं पीठ करून घेतले। आता याला एका परातीत काढूयात। इथे मी 2 मध्यम आकाराचे उकडलेले बटाटे घेतले, त्यांना किसून घेऊयात। बटाटे आपल्याला किसून घालायचेत म्हणजे याचे चंक्स राहायला नकोत, म्हणजे ते पिठात व्यवस्थित मिसळले जातील। दुसरा बटाटा देखील किसून घालूयात। बटाटे किसल्यानंतर यामध्ये घालूयात 1 चमचा जिरे, 2 ते 3 बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या, बारीक चिरलेली कोथिंबीर। तुम्ही उपवासाला जिरे कोथिंबीर खात नसाल तर जिरे कोथिंबीर स्किप करू शकता। चवीनुसार मीठ घालूयात। सगळं साहित्य व्यवस्थित मिक्स करूयात। आत्ताच यामध्ये आपल्याला पाणी घालायचं नाहीये, कारण बटाट्यात पाणी असतं। त्यामुळे सगळं साहित्य मिक्स केल्यानंतरच यामध्ये पाणी घालायचं आहे। आता यामध्ये थोडं थोडं पाणी घालून याला मऊ मळून घ्यायचंय। पाणी एकदम घालायचं नाहीये, तर थोडं थोडं करून घालायचंय। जास्ती पाणी घातलं तर पीठ जास्ती ओलं होईल, त्यामुळे थोडं थोडं करून यामध्ये पाणी घालायचंय। पीठ आपल्याला जास्ती घट्ट मळायचं नाहीये, तर मऊ मळून घ्यायचंय। तर इथे आपलं मऊ पीठ मळून तयार आहे। आता याचे गोळे बनवूयात। तुम्हाला हवे तसे याचे लहान मोठे गोळे बनवू शकता। तुम्हाला जर मोठे पराठे बनवायचे असतील तर मोठे गोळे बनवू शकता। तर इथे मी छोटे छोटे पराठे बनवतेय, त्यासाठी मी छोटे छोटे गोळे बनवतेय। या गोळ्यांना फ्लॅट करून घेऊयात। तर इथे आपले सगळे गोळे बनवून तयार आहेत, त्यांना लाटून घेऊयात। तर इथे मी अगोदरच थोडंसं साबुदाण्याचं पीठ बाजूला ठेवलं होतं, त्यामध्ये हा गोळा घोळून लाटून घेऊयात। खूप पातळ किंवा जाड लाटायचं नाहीये, तर मध्यम जाड लाटून घ्यायचंय। तर इथे तुम्ही पाहू शकता अगदी सहज हा पराठा लाटला जातोय। इथे आपला पराठा लाटून तयार आहे। आता पराठ्याला गोल आकार देण्यासाठी इथे मी असं प्लास्टिकचं डब्याचं झाकण घेतलंय। याने पराठ्याला गोल आकार देऊयात। तुम्ही तुमच्याकडील कोणत्याही डब्याचं झाकण घेऊ शकता। पराठ्याला याप्रमाणे कट करून घ्यायचंय। याचे कॉर्नर्स काढूयात। उरलेलं जे हे पीठ आहे ते पुन्हा पिठात मिसळून पराठा बनवून घ्यायचा आहे। तर इथे आपला मस्त गोल पराठा तयार आहे। याची जाडी तुम्ही पाहू शकता। हा आपण कितपत जाड लाटून घेतलाय। खूप जाड लाटला नाही किंवा खूप पातळ लाटला नाही। आता आणखीन एक पराठा बनवूयात। त्यासाठी एक गोळा घेऊन साबुदाण्याच्या पिठात घोळून घ्यायचा आहे, मग याला लाटून घ्यायचंय। याला झाकणाने गोल आकार देऊन याच्या कडा काढून घ्यायच्यात। उरलेलं जे पीठ आहे त्याला पुन्हा पिठात मिसळून याचा पराठा बनवून घ्यायचा आहे। तर इथे आपला दुसरा पराठा देखील लाटून तयार आहे। तर हे पहा, मस्त गोल पराठा तयार आहे। सगळे पराठे याच पद्धतीने तयार करून घ्यायचेत। इथे आपले सगळे पराठे लाटून तयार आहेत। आता भाजून घेऊयात। पराठे भाजण्यासाठी इथे मी तवा गरम करून घेतलाय। यावर पराठा घालूयात।
आज आपण मध्यम ठेवली आहे. खालची बाजू जरा भाजली गेली की याला पलटून घ्यायचं आहे. याला गोल्डन ब्राऊन रंगावर भाजून घेऊयात. यावर चमचाभर तेल घालतीये. तुम्ही तेलाऐवजी तूप देखील वापरू शकता. याला पुन्हा पलटून घेऊयात. या बाजूवरही तेल लावूयात. मध्यम आचेवर दोन्ही बाजूने पराठा खरपूस भाजून घेऊयात. तर हे पहा, पराठा दोन्ही बाजूने गोल्डन ब्राऊन रंगावर भाजून तयार आहे. बाजूला काढूयात. आता उरलेले पराठे भाजूयात. इथे मी छोटे पराठे बनवलेत, तर तव्यावर एकाच वेळी 3 पराठे भाजून घेते. खालची बाजू जरा भाजली की याला पलटून घ्यायचंय. यावर तेल किंवा तूप लावायचंय. दोन्ही बाजूने छान गोल्डन ब्राऊन रंगावर भाजून घ्यायचंय. इथे आपण छोटे पराठे बनवलेत, त्यामुळे एकाच वेळी भरपूर पराठे भाजता येतात. मध्यम आचेवर पराठे भाजून घ्यायचेत. या प्रमाणात 9 पराठे तयार झालेत. याच पिठापासून तुम्ही उपवासाच्या पुऱ्या देखील बनवू शकता. आपले उपवासाचे पराठे तयार आहेत. गरमागरम सर्व करूयात. हे पराठे तुम्ही चटणीसोबत किंवा दह्यासोबत सर्व करू शकता. आपण आपल्या चॅनलवर बऱ्याच उपवासाच्या चटण्यांची रेसिपी दाखवली आहे. त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. खूप सोपी रेसिपी आहे. नक्की बनवून पहा. रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा. अशाच छान छान रेसिपीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीसोबत.